आमदार रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद. सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये आणखी काय माहिती समोर आणण्यात येणार याकडे लक्ष. मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी आज सुनावणी. संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार. सकाळी न्यायालयात हजर राहून याबाबत होणार सुनावणी. आरएसएसच्या मानहानी प्रकरणी खटल्यावर आज सुनावणी. सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. कल्याणचे ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यात दिसले. प्रभागाचा नगरसेवक असल्यानं दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिल्याचं केलं वक्तव्य. मुंबईत आज माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा. सोहळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कोकणवासियांसह पर्यटकांसाठी मोठी खुशखबर. M2M फेरीच्या तिकीट नोंदणीस 1 मार्चपासून सुरुवात. मंत्री नितेश राणेंनी वेळापत्रकाची घोषणा करत काढलं पहिलं तिकीट. रोबोटॉक प्रकरणानंतर युवक काँग्रेसचा जोरदार गोंधळ. दिल्लीत AI समिटमध्ये मोदी विरोधात घोषणाबाजी. काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर. देशाची प्रतिमा काँग्रेसनं मलिन केल्याचा भाजपचा आरोप. मुंबईत भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस कार्यालयावर आंदोलन. AI इम्पॅक्ट समिटमध्ये भारतीय युथ काँग्रेसनं केलेल्या निषेधावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. हे योग्य नाही. ही एक व्यावसायिक परिषद आहे. ती व्यावसायिक राहू द्या. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.